हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। संध्याकाळची वेळ आहे आणि आज मस्तपैकी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर ती काय असणार आहे ते चला बघूया। आणि शिवाय आज मी चपाती भाजी भाकर न करता आज झटपट खिचडी बनवणार आहे आणि त्यासोबत काहीतरी बनवणार आहे। कोणती रेसिपी ती तुम्हाला दाखवते। पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। चला बनवायला सुरुवात करूया। टिश्यू पेपर झाले दिवस झाले संपले होते। जेवढं भेटलं तेवढं आणलं। संपली होती का भाजी? ठीक आहे ना, आता पुरते बस। ठेवून नाही खाल्लं हो का? आंब्याचा खाऊ ना मग। तर झटपट आता 10 मिनिटात खिचडी शिजायला टाकली तर खिचडी शिजती तोपर्यंत मी बनवणार आहे पनीर चिल्ली। तर पनीर चिल्लीची तुम्हाला रेसिपी दाखवते। तर 2 मिनिटं पंख्याखाली आले होते हवा खाण्यासाठी, छोटा पंखा काही लावलेला नाही का तर मी तिथं उभा राहून असं स्वयंपाक करायला नाही लागले। 5-10 मिनिट इकडे येते जाते। तर चला आता पनीर चिल्ली बनवायला सुरुवात करूया। तर सचिन आणि स्नेहाचं काहीतरी चाललंय इथं, काहीतरी खायला लागले ते। तर सगळ्यात पहिला आता मी इथं पनीर कट करून घेते। मम्मीला देऊ एखादा ड्रेस कशाला देत आहे मला ड्रेस फ्रेस? एक ती जवळ जवळ पट्टीवाली ती जी पोळांची असते। पनीर मस्त आहे पण हे
है ना? भारी आहे ना? ताजं पनीर असलं ना तर त्याचे पटकन एकदम तुकडे होत नाहीत आणि शिळं पनीर जर असलं ना त्याचे एकदम असं भगऱ्या भगऱ्या तुकडे होतात. तर ह्याचे बिलकुल तुकडे होणार नाही कट केल्याशिवाय. तर मस्तपैकी असं ताजं पनीर आहे. सगळं पनीर व्यवस्थित कट करून घेते आणि पनीरची जे काय लागते ना शिमला मिरची कांदा हे सगळं पटापट कट करून घेते आणि कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही. कोणत्या डाळीत केलीस? केली कोणते डाळी दाखवते नंतर. तर पनीर सगळं एका डब्यामध्ये टाकले. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकूया. स्नॅपमधला मसाला घेण्यात आला. सगळ्यात पहिलं चवीनुसार मीठ. कोणता मसाला? ते गरम मसाला आहे बघा, चिकन मसाला, पावभाजी मसाला आहे, गरम मसाला. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त टाकायचं, कमी पाहिजे असेल तर कमी टाकायचं. थोडासा गरम मसाला हे व्यवस्थित मिक्स करून घेते. चटणी मीठ मसाला सगळा पनीरला व्यवस्थित लागला पाहिजे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे. हे थोडासा मैदा आहे आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर आहे, दोन्ही मिक्स करून. जास्त कॉर्नफ्लॉवर आहे, मैदा कमी आहे. तर आता ती पण टाकते. एकदा सगळं नाही टाकत तर थोडं थोडं टाकते. तर हे बघू शकता असं झालेलं आहे. म्हणजे थोडंसं पाणी सुद्धा आपण टाकू शकतोय. तर मी आता थोडंसं नॉर्मल पाणी टाकते. पाणी टाकलं ना काय होईल, हे मैदा ज्याला चिटकलंय ना सगळं असं एकदम असं साईडला होईल. थोडंसं पाणी टाकलंय. बघितलं, हाताशिवाय कोणतंही काम व्यवस्थित होत नाही. तर सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करते. आणखीन थोडंसं जे उरलेलं आहे ना ते पण टाकते, जेणेकरून चांगली मस्त असं पनीरला सगळं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागन आणि पनीर चिल्ली खायला सुद्धा मस्त लागन. तर आणखीन थोडंसं पाणी टाकते मी. तर पनीर चिल्ली बनवताना बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तर मी हमेशा अशी बनवते. तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते. ह्याच्या आधी सुद्धा बहुतेक मी एकदा दाखवलेले आहे, पण त्याला बरेच दिवस झालं. तर व्यवस्थित मिक्स करून घेते. तर पनीरला व्यवस्थित मसाला लावून झालाय. बघू शकता किती मस्त असं पनीर आपलं सगळं व्यवस्थित मसाल्यामध्ये डुबलेलं आहे. तर आता हे साईडला ठेवू आणि आपलं जे काही पनीर चिल्लीसाठी कांदा टमाटर जे काही लागते ते पटापट मी कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर ऐन टायमाला आता पनीर चिल्ली बनवताना लाईट गेली. आता लाईट पण मला 5-10 मिनिटं थांबावं लागेल. माहीत नाही 5-10 मिनिटांनी ती का अर्धा तासाने ती माहीत नाही. तर खिचडी तर शिजली नाही, आणखीन एक शिट्टी कमी गॅसवरती करण्यासाठी ठेवली मी. टिश्यू पेपर संपले होते आता म्हणजे बरेच दिवस झाले संपले. स्नेहा बरेच दिवस झाले होते टिश्यू पेपर संपले होते. काय म्हणलीस? टमाटर ह्यात का आहे? ह्यात का ह्यात बी कांदे आहेत. ह्याच्यात बी कांदेच आहेत, ह्याच्यात बी कांदे. स्नेहा आता हे सगळं उचलून ठेव. तर सोया सॉस म्हणा चिली सॉस हे माझ्याकडे काही नव्हतं, संपलं होतं माझं सगळं. आणि थोडं थोडं जे होतं ते बऱ्याच दिवसापासून पॅकेट फ्रीजमध्ये ठेवलं, त्यासाठी मी आता ते काही वापरले नाही. आता नवीन सगळे पॅकेट आणलं. तर चला पनीर चिल्ली बनवायला सुरुवात करूया. खिचडी शिजून झाली. तर
आपल्याला एक एक पनीर टाकून व्यवस्थित आपलं पनीर व्यवस्थित आपलं एक प्लेट यार, एक प्लेट घे ना. काढू आणते हा तेल आहे साईडला धर त्याला एकदा. अरे तसं टाकू नको लगे. चल बाबा चल. असं करून टाकू. अजून एक प्लेट आण. मला तुला समजतं का? हा बघा डॅडी आणि तूप. हा हा चल चल बनव. एक मिनिट थांब. काय टाकू त्याला आता मग? तू नको काय टाकू. चल खाओ खाओ. बापरे तू तुझं पळ गवत. हां टाईम मारायला लागली म्हणला ना. माहिती आहे म्हणलं. तुला घेऊन जायचं होतं ना तर माझं पनीर ते पण टाक. माझं पनीर ते पण टाक. मध्ये जे ठेवलं ना ते पण चाल. ते पण आणि पाचच टाकायचं जास्त ते टाकून दे. हां नको आणतो ना. ते कसं करणार आहे ते पनीरचं? बस ना अर्धी कढईच्या वर येईल बाई. जितकं होईल. नाही हो खाण्यात संपून जाते. 4-4 5-5 पीस दुखत ते पण ठीक आहे ना. ते कसं करणार आहे ते काय यार मग पण चिकन टाकलं ते कोणते चिकन टाकलं सगळं. कोणती नसते तू पण टाक आणि खाऊन घे. मला ना
ठिकठिकाणी पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पाकच्या सोहळ्या कुणापती बघायला मिळतात. मात्र भारतात जम्मूमधल्या आरेसपुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार बघायला मिळतो. आरेसपुरा सेक्टरमध्ये ही अपडेट जोरदार गोळीबार बघायला मिळतो. नाही ते त्यांची ड्रोन आहेत वरती. हा आणि आपले लोक मारतात. अनेक ठिकाणी आपल्या पाकिस्तानने मना कर दिया गया है घर के बाहर निकलने के लिए, सड़कों के बाहर सड़कों पर निकलने के लिए पूरी तरह से अंधेरा है और सबको बोला गया है कि तर बघितलं ना भांडे केवढे पडलेत. तर आता भांडे पण घासायच्यात. पसरा उचलून सगळं झाडू वगैरे व्यवस्थित मारला. आणि हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ दिसेल तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता वरती चालायला जायचं होतं पण जाणार नाही. बातम्या बघत बसतोय आणि आता दिवसभर टीव्हीला दुसरं काय नसेल तर फक्त बातम्या चालायला लागलेल्या आहेत. तर आता सध्या बातम्या बघत बसले, त्यासाठी चालायचं सुद्धा कॅन्सल केलं. आणि सचिन म्हणले मला बातम्या बघू दे. तर म्हणले ठीक आहे जाऊ दे, तुम्ही बघा म्हणलं, मी भांडे घासून घेते. तर चला व्हिडिओ दे तोपर्यंत बाय बाय.